की नाम तुझी धन्य. हे बी इथं महत्व फार महत्वाचं आहे बघा. आणि साधारण महत्व या ठिकाणी कसं आहे, कीर्तन करत करत असताना किती मोठा आहे याला महत्व नाही, किती त्याची डिग्री, किती पदवी आहे, किती दशग्रंथी आहे, पंडित आहे, वैदिक आहे, चाटायचं नाही. हे प्रमाण चालू होतं त्याचं बघा. काय थोरपण जाळावे तुम्ही व्हॉट्सअपला मोबाईलला बघितलं असं नाही, कसली मोबाईल नाही, पण पोरं मला दाखवला रे पण मला किती भाग्य म्हणा. अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा का म्हणे सुखा पार नाही. कीर्तन करत करत हे मी आता प्रमाण म्हणजे प्रमाण म्हणत म्हणत ते खाली बसली. जवळच असं भाऊसारखा पेटी वाजवलेला माणूस माझा बसलेला म्हणा, त्याच्या मांडीवर मुंडकं ठेवून दिवे ठेवला. झाकड या घटीचा दिवा नेहमी जे काय झाला केव्हा या रीती तो पांडवा दे ठेवी. मरण मरणाच्या वेळेला देवाचं नामचिंतन चालू, त्यावेळेला त्याने ध्येय ठेवला. किती बाकी इथे आली होती मग एक दोन वेळेला. माझ्या गावामध्ये पांडुरंग महाराज माझं गाव जवळ आहे. बिडशीला टाकला तर इतर बहिणी काय करायचे काय केले. पण ज्या वेळेला माझ्या गावाला आले त्यावेळेला 7,000 करून मी आणलो. मला म्हणे महाराज 1,000 रुपये द्या. महाराज मी गरीब माणूस मी देऊ शकत नाही मला, कारण कार्यकर्त्याच्या समोर मोबाईलवर तुमची तारीख घेतलेली, मी तुम्हाला 1,000 रुपये कुठून देऊ. परिस्थिती माझी नाजूक आहे, मी तुम्हाला देऊ खूप लांब आहे. म्हणजे ध्येय ठेवला महात्म्यानं. अधिकारी माणसाचं काही सांगता येत नसते. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा विठ्ठला. माझं परम भाग्य समजी तू 5 वेळेला मला इथे यायला मिळालं. 5वी वेळ 5 वेळ भगवान मिस्त्री कसं करा मिस्त्री ते निर्भर त्याच्या त्या काही ईश्वर माझी येते होती. ते मला म्हणजे महाराज आधी अगोदर कीर्तन जर पांडुरंग महाराजांना बोलून इकडे याचं कारण म्हणजे पांडुरंग महाराज. पांडुरंग महाराज किती जरी म्हणजे असते उमरी करायची तरी घेत लोकांना पटलं असतं नाही म्हणत लोकांचं माझं प्रेमाचं नातं जिंकलं. प्रेमा नको म्हणत मी काय मोठा आहे का तुमच्या गावाला याचं म्हणजे कालपासून घालून एखादा माझा दुपारी निघाला असता 12 वाजता आणि 10 वाजता संध्याकाळी 6 वाजता बटू गेला ती मला तिकडे. त्याने मला फोन केला 3 वाजता. 3 वाजता बस स्टँडला गेलो. बस स्टँडला गेला ती म्हणजे बाबा 6 वाजता गाडी नाही. पुन्हा तिथून तिथं जाय हे मला येतात म्हणजे तुम्ही असाच प्रवास करता का. मी असाच वयाचे जवळ 32-35 वर्ष झाले कीर्तनाचा कार्यक्रम करतो असंच. रेल ना बस ना कशात शांतपणाला पैसा नाही, लय मस्ती द्यायची नाही, लय माजायचं नाही, लय बोली करून सौदा करून बैलाच्या बाजारासारख्या बैल सौदा करायचं हराम खोर त्याचे दातार पडायला पाहिजे तुम्ही सौदा केल्यावर. तुम्ही म्हणता तू कोण आहेस का कीर्तन चालू असेल कुठे बी चालू द्या त्याच्या बापाला देत नाही कोणाच्या त्या हरामखोर महाराजांच्या. हे काय भेव मला मी हाडागाडाचा वार करी. मी महाराज नाही, महात्मा नाही, साधू नाही, संत नाही, हे तुमच्या पायाचा मोडका तोडका व्हायला पण पंढरपूरचा वार करी विठाला. अन्नमान धन हेतू प्रारब्ध आधी किती कमीने पैसे तरी कोण वाचून जाते. काय सौदा करायचा परमात्मा काय सौदा करायचा रे. अरे ज्या तुकोबरायनं संप्रदायाची गरज झाली आणि ज्या ज्ञानोबरायनं पायाला सुद्धा
मागच्या वेळेस तुम्हाला माऊलीच्या पुण्यतिथीला मला तुम्ही बोलवते पण तेव्हा म्हैशी पुत्र मुखी बोलवणे सुद्धा आपण होता ज्या संप्रदायाचा पाया माझ्या ज्ञानोबाने नसला पांडुरंग महाराज आपली किती मजा आहे इंद्रियांच्या पाण्याला स्पर्श करू द्या नाही लोक इंद्रियांचं पाणी आंघोळ करून आंघोळ आंघोळ धर्म मार्तंड लोक समाज घडवा आलेला इंद्रियांच्या पाण्याला स्पर्श करू द्या नाही तुम्ही चांडाळे किती मजा आहे आपली तुम्ही चांडाळाची मुलं जन्माला आलेल्या तुम्ही इंद्रियांच्या पाण्याला स्पर्श केला उंगम समुद्राला मिळती तिथपर्यंत ती इंद्रायणी बाठण ही एक अवलाद म्हणणारी होती तेव्हा आता बी मेले नाही जिथे ती पुष्पम रूपम दर्शयामी नाना क्रमद्रव्याने समर्पयामी नक्ती दक्षिणा बाबा खोडाव त्याचं हे बाबान ठेवली का तो ज्ञान बघायला आला नाही तू काढून घ्यायला शिकतो बेटा हे फक्त बोलत होती माहिती का कोण माहिती का जयराम महाराज तुम्ही कोणी फोन करा मी येते आपल्या प्रारब्धाने मिळालं 4-5 वेळा झालो तुम्हाला काही घर मिळालं का नाही काय जे भगवंत तुम्हाला बुद्धी देणारा बाकी देणारा तू आहे त्याच्या तुकामाने भाग घात ज्यावरी पहिलं कैवारी नारायण कोणती अडचण फक्त दिलं येतं पण बरोबर मला अडचण फक्त एकच नको इथे अडचण येते मला इथून पुढे यायचं नाही मग तुम्ही माझी सोय करा गाडी यांना काय यांना मोटरसायकल पण तिथपर्यंत न्या जिथपर्यंत तुमच्या गाडी येते तिथपर्यंत काय शिक्षण करत प्रारब्धान चालायचं भल्या माणसो आपल्या मागोमागाचं वाडवडिलांना आपल्या परमार्थ केला आपल्या वाडवडिलांना सत्य केले आपले वाडवडील म्हणजे ज्ञानोबर आहे आपले वाडवडील म्हणजे तुकोबर आहे आपले वाडवडील म्हणजे ज्ञान बाबा आपले वाडवडील म्हणजे जनार्दन बाबा परमार्थिक दृष्ट्या विचार करायला वाडवडील व्यवहारातून जर विचार जर करायला गेलं व्यवहाराच्या दृष्टीनं आपल्या आज्या पंजेला अन्न मिळत नव्हतं अन्न मिळत नव्हतं तुकोबाने परमार्थ केला अन्न मिळालं नाही एक स्त्री अन्न अन्न करीत दामे दुष्काळे पिढी गरिबी नेलामा एक स्त्री अन्न अन्न करीत दाणे गेली देवाला जगाच्या बापाने म्हणा तुकाराम महाराज कीर्तन सोडून द्या तुम्हाला लाज आहे का लाज वाटते का सोडा कीर्तन समजा कुंभाळा निघालं लाज वाटत पाहिजे बायको मेली महादेव नावाचा मुलगा केला 2 वासरं मेले घराची राख रांगू लागली कीर्तन करायला लाज वाटते आपल्याला काय वाटत असं बोललेलं पण सोडतो का नाही सोड नाही सोडा खूप आहे आणि देवा तू काय करीशी तू काहीच करू शकत कर्म दुस्तर असे आमची आमचं प्रारब्ध तिच्यात तू काय करणार आहेस जी माझी बायको गेली असं माझं प्रारब्ध म्हणावं माझं धन जर गेलं असेल तर माझं प्रारब्ध म्हणावं माझा मुलगा जर मेला असेल तर प्रारब्ध म्हणावं मला अन्न जर मिळत नसेल त्याला प्रारब्ध अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी तू काय करणार आहेस देवा देवाला बोलायच्या आधी तू कोबर आहे म्हणे बरे झाले देवा देवाला उत्तर मला तुकाराम झाले दिवाळे बरिया दुष्काळे पीडा केली अनुतापे तुझे झाले चिंतन दुष्काळामध्ये होत पाडे म्हणून मी भंडारे डोंगरावर गाथा घेतला चिंतन करीत बसतोय तुझं परमात्म्या देव बोलवलेली भंडारे डोंगरावर जाऊन तुकाराम महाराजाला देवाला उत्तर दिलं तुकाराम महाराज देवा
अनु तापे तुझे झाले चिंतन झाला मन संसार हा. बरं झालं, बरं झालं ही टाइम आली, बरं झालं कोरोनाची टाइम आली, बरं झालं कडूला पाकिट नाही माती खा आता 2 वर्ष रोडची किती पडे तुम्हाला सांगता पाठवून मला 10,000 झाड घेत होतो. पण त्याला का त्यानं धोत्र काढून टाकले, हराम खोऱ्याने पॅन्टी काढल्या, पॅन्टी नेसल्या आणि बोंबलत कंपनीवर चालली. काय करते कोण विचारून त्याला कुत्र इतके पैसे पाकिट दिल्याशिवाय मी येत नाही. त्या बापा ठेवलीत का बरोबर दिला नाही मध्ये टाईम आली टाईम. बरं याच्यामध्ये इतक्यामध्ये ह्या एखाद्या महाराजानं साधना केली का? नाही नाही. पांडुरंगाची शपथ खाऊन सांगतो मग नाही साधन नाही, गाथा उघडून बघितलं नाही, ज्ञानेश्वर पारायण केलं नाही, गाथा भजन केलं नाही. देवानं टाइम गोसला ना, आपल्याला टाइम नाही कीर्तन करत असताना कार्यक्रम करणं भजन करा. पण 2 वर्ष गेले 3 वर्ष ते माझ्यासमोर देवाच्या समोर अशी छाती दुखपणेपणे मारणार म्हणा गाथा पारायण केलं नाही, ज्ञानेश्वर काय केलं नाही. इतकी बेदर केली ना द्यायची अजून लोक कशी आहेत माहिती का? तुम्हाला सांगू का, हे महाराज लोकांचा गुन्हा नाही, त्याच्यामध्ये आम्ही महाराज हराम आहेत. पण 7 पटीने तुम्ही 10 पटीने तुम्ही हराम आहे. आम्ही तर हरामच आमची अवलाद आहे, पण तुम्ही हराम आहे. याला कारण एक आहे तुम्ही. याचा रेट वाढवणारे 50,000 पासून तुम्ही एवढं का असं म्हणणं नाही. चांगल्या कार्याला हे लेकर घडली बघा अशा अशा कामाला मदत करा, तुम्ही मदत करा. कमीत कमी एखादा मोठा कलाकार कीर्तनकार नाही झालं तुम्हाला कुठं धारणार नाही ती. किती लक्षात ठेवा, छाती ठोकपणे देऊन घ्या. आजच्या कमीत कमी मायला माय आणि बापाला बाप तरी म्हणते नाही. इतका भयंकर भयंकर आता काळ आहे समोरचा. त्याच्याकरता हे संस्कार घडविणं फार महत्वाचे. म्हणून तुम्ही पांडुरंग महाराज जवळ घेतलंय म्हणून घेणार बी, घेतलंय बी. तुम्ही जर एवढं काम केलं बाकी सुद्धा याला विठाला एका बी लेकराला टाळ आवडला नाही. एका बी लेकराला आमच्या 70 वर्षाची डंगर झाली मग टाळा जाताना का दुसरीकडे दिली. सुंदर खरकटीवरी ठेवून लाजत नाही त्याच्या मंदिरामध्ये जन्म गेला गेली संस्कारच नाही. त्या मंदिराने बसायचं तिथं पुढे खायच्या, तिथं तंबाखू वाढायची, तिथं थुकायचं, तिथं पिढ्या वाढायच्या आणि खांड टाकायची. अशी ही आपल्या समाजाला लय गच्चा हे मंदिराच्या भीती रंगील्या असते ना. ह्या काय पाकिस्तानची आली नाही तिथे. ही हरामखोर आपली तिला लाजा वाटत नाही मंदिरामध्ये कसं चुकावं. इथं सोडून बरं का. आणि आमच्या परभणीची धरून तिथं गेल्याच्या नंतर आमची जात अशी चाभरी असती. तिथं उद्या जामकर साहेबाच्या गावाला कार्यक्रम तिथं समजे सोडून आणि तुमच्या गावातले समजे कोरोना काळामध्ये कार्यक्रम होत होते. पण कोरोना काळामध्ये कार्यक्रम देवानं वाच्या बसवली नव्हती. लक्षात ठेवा, कार्यक्रम म्हणजे असतील वाच्या बसवली नव्हती. वाच्या बसवली नव्हती, वाच्या बोकली नव्हती. तुम्हाला सांगतो 12 महिने देवाच्या समोर सांगतो अभिमाना नाही बरं का. मी वारकरी याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. अरे जो त्रिकाळ संध्या करतो तोच ब्राह्मण, जो काकडात हारीपाठ करतो तोच महाराज, नाही तर ते खाटीक. बऱ्याच महाराजाला तुम्हाला सांगतो पांडुरंग महाराज तुम्हाला एकच म्हण नाही भाऊ. तुम्ही आता तारखी घेतात मला सकाळी कोण अगोदर फोन कोण घेता कार्यक्रमात तुम्हीच करता मावरी. कोणता महाराज घ्यायचा मग म्हणणं नाही, कोणता घ्यायचा घ्या. तुमच्यापाशी पैसा उतवाला असतं 50,000 बसतोर महाराज घ्या. मग म्हणणं नाही माझ्या बापाच खा द्यालो का घ्यालो. पण एकच आहे तुम्ही तुमचे पोट भरायत ना, तुम्ही संप्रदायात हिंडालात ना, तुम्ही संप्रदायामध्ये घुसलात ना, तुम्ही नाही तुम्ही संत नाही काही नाही, फक्त तुम्हाला लावलेले वारकरी समाज घुसलात. आमचं म्हणणं नाही खुशाल तुम्ही कीर्तन करा, खुशाल लोकांचे पैसे घ्या. पण तुम्हाला एकच आहे जे गावी केला वास त्याशी नसावी होतात. ज्या परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आपलं खळगं भरायले. अरे कमीत ज्ञानोबा तुकोबाऱ्याकडे लक्ष द्या. ज्ञान दिले नशीला पाया फक्त मला एकच म्हणायची माऊली तुम्ही काय करायचं माहिती का. पैसे दिलेल्या महाराजाला एकच करायचं. तुम्ही गावातला हे एकलेच म्हणून नाही कोणी मी इथल्या एखाद्या तरुणाला मी किती पैसे द्यायचे तर द्यायचे. मो एवढं आहे का येड्या मुलाचं. त्याला फक्त एकच करायचं तुम्ही पांडुरंग महाराज. आता जसं मी मिस्त्रीच्या घरी गेलो ना पोरांकडून गेलं तसं घरी न्या. त्याला म्हणायचं तुला जेवाय काय करायचं, काय खातो तू. मग ती एकच म्हणणार मला चहा जमत नाही, मला कॉफी जमत नाही, मला दूध जमत नाही. ही तू मग त्याला म्हणायचं तुला चहा जमत नाही, तुला कॉफी जमत नाही, तुला दूध जमत नाही, तुला
गटगट 1 लिटरभर. ते बापान ठेवलंय काही आमच्या लेकराला दूध मिळेल ना, तुला दूध देऊन जमलं. ही अशी नकली झाली. फक्त एकच काय त्याला काय खाऊ घालायची घाला बाबा. इथं दूध नसतं तर ती कोण दुसऱ्या गावून कोणी घेऊन या तालुक्याहून समजा व्यवस्थित करा. फक्त कीर्तनाच्या अगोदर एकच विनंती आहे तुम्हाला, त्याला असं बैठकीत बसवायचं पांडुरंग महाराज आणि त्याला म्हणायचं आम्ही समजेजण मिळून हरिपाठाचा नियम आहे आमचा कीर्तनाच्या अगोदर. प्रत्येक महाराज आलेला आमच्या घरी असतो. आमचा असा नियम आहे की ज्ञानोबरायाचा आणि नाथ महाराजांचा हरिपाठ जसा महिला मंडळानं घेतला ना तसा आमचा नियम आहे. तुम्ही एकच करा. आमच्या बैठकीमध्ये आम्ही समजे लेकरं मागं म्हणतो आणि तुम्ही पुढे म्हणा. इतकं करून बघा, इतकं करून बघा, तुम्हाला शपथ आहे. इतकं करून बघा. तुम्ही हरिपाठ पुढं म्हणा आणि आम्ही तुमच्या पाठीमागं म्हणतो. इमानदारीनं मावून त्याला 10 जण बघाले ते पहिल्या ठेप्यातून तिसऱ्या ठेप्यात जाणार, तिसऱ्या ठेप्यातून पहिल्या ठेप्यात रिटर्न येणार. आणि मग हरिपाठ नाही आला त्याचं कीर्तन हो द्यायचं नाही. त्याला मेचकीमध्ये घुमण्या नाही धरू शकतो. आराम मी शेतकऱ्याची अवलाद बरं का. मी काय निसता महाराज नाही असा टाळकुडी बोंबलं धिंडणारा खानदानी शेतकरी. रुमणं तुम्हाला कळलं का? शेतकरीच आपण पांढरं मला शेतकरीची अवलाद आहे आपली. आपण गाडी मोकार आहेत काय शेतकरी आहेत. कोणाला अर्धा एकर असले शेतकरी आहेत. रुमणं मेचकी ठाणायचं रुमणं गाडीमध्ये बसून 2 थोबाडे नीट वाटायला. या बापान ठेवलाय वारकरी संप्रदाय. ज्या ज्ञानोबरायाने संप्रदाय जतन करण्याकरता किती कष्ट सहन केले, ज्या तुकोबरायानं कलश स्थानी होण्याकरता किती कष्ट सहन केले रे. आणि आज आम्ही संप्रदाय बाजारामध्ये मांडलाय. अरे देशाचं बाजारीकरण मांडलं केलं असं ते राजकीय लोकांना आणि संप्रदायाचं बाजारीकरण केलं असं तर आमच्या हरामखोर महाराज लोकांनी. पहिला दिवस तुम्ही द्याला मला पाहिजे, मला काही फरक पडत नाही. आधी विचार दिवस कोणता आहे आपला पहिल्या दिवशी नको का. सुरुवातीतून कितवा दिवस आहे पहिला दिवस. तारीख बघतो. तारीख बघितल्याच्या नंतर माझी डायरी बघतो. डायरी बघितल्याच्या नंतर हा कितवा दिवस पहिला दिवस. पहिला दिवस मी गुत्त्याला कुठं गुत्त्याला त्याला कोणी कुत्रं विचारी ना ते नखरी घे कोणी त्याला हराम खोरा. पहिला दिवस तुला ढसायला आहे का लोक तुझ्या बसल्या बसल्या ढुंगणाला चिमटे घाले काय काय फरक काय पडला. पहिल्या दिवशी नको मला. पहिल्या दिवशी लोक कोणी येत नाही. पुरायचं तुला तिथं करायचं का. पहिल्या दिवशी कोणी येत नाही. तुकोबराय म्हणतात इथो तुझे माझे राजे नाही दुसऱ्याचे का नाही दुसऱ्याचे नाही इठो तुझे माझे तुकोबराय म्हणतात इठो तुझे माझे राजे नाही दुसऱ्याचे का. इठोबाचे राजामा नित्य दिवाळी काय कमी विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी. काय काय तुला बाकी जाऊन समाजाकरता कीर्तन करूच नाही. एखादा म्हणे समाजाला पटलं नाही काय काय वेळेला मूळ कीर्तन काय काय लोकांना पटत नाही. ते मग तिथे विनोदच सांगितलं नाही. जा बोललो तुमच्या पुढे मागे लागलो मी एवढं थोडं घर मी घ्या तारीख घ्या नाहीच नाही पटलं. अरे महाराज लोकांचं कीर्तन समाजाला आवडते पण वारकऱ्याचं कीर्तन देवाला आवडते. लक्षात ठेवा. आवडे देवासी आवडे समाजाशी नाही. आवडे देवासी तू ऐकावं प्रकार धामाचा उच्चार रात्रदेव तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठ्ठला. काय काय असं बोलतो म्हणून पांडुरंग महाराज मला घेत नाही. मला काय करायचं नाही जाईल नाही
काय नाही घेतलं. प्रेमान भजन करे बाबा. किती दिवसाचे तुम्ही. ज्याचं ज्यानं हाजेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. जगत आगे कोटी ब्रह्मांड नायक जगदीश परमात्मा. आणि त्याच्या वर्धापन दिनानिमित्त हे 13वे वर्ष आहे की नाही. पत्रिका 13वे वर्ष होतं आहे का, बरोबर आहे. 13वे वर्ष. मी आज 2 वर्ष म्हणलं होतं की 12व्या वर्षामध्ये तुम्ही मला बोलवा, म्हणजे तुमचा एक तपपूर्ती सोहळा झाला. पण गेल्या वर्षी तसा दिवा लागला. गेल्या वर्षी 12 वर्ष होतं. आणि बोलत तुम्हाला म्हणलं होतं मी मग कीर्तन जरी नाही ठेवलं तरी एक दिवस येऊन जाणार. कारण 12 वर्षाचं एक तप होत असते. एक 12 वर्षाचं तप म्हणजे मंदिर पांडुरंग परमात्म्याची स्थापना करून 12 वर्ष होऊन गेली ना. 13 वर्ष एक तप झालं. बघा, जनार्दन स्वामीची संकल्पना मंदिरं बांधायची. ह्या लोकांच्या कोणी नातं नव्हतं. कोणी त्याचं काय असतं माहिती आहे, स्वार्थ दडलेला नसते. जीवनच परमार्थ करता असलेले पूर्ण जीवन घातलेलं असते. कोणी माड्या बांधील, कोणी बंगले बांधील, कोणी जमीन जुमला गाड्या घेईन, पण त्यांनी मंदिरं बांधली. जनार्दन स्वामी, त्यांच्यानंतर शांतिगिरीजी महाराज, अधिकारी महात्मे. आता काय बाबाजीच नाव महेंद्रगिरीजी आहे की नाही. महेंद्रगिरीजी हे साधू लोक आहेत. हे संप्रदायाला पुष्टी आहे. आणि त्यातली त्यात पुन्हा ह्या लोकांचं वास्तव्य असून पण आपल्याला पांडुरंग महाराजासारखीची मदत आहे. विठाला जगदीश परमात्म्याच्या वर्धापन दिनानिमित्त कशाचा बी वाढदिवस करायचे लोक. एके दिवशी मला ह्याचा ती आमचं पोरग म्हणलं पप्पा तुमच्या लग्नाला 35 वर्ष झाली की 1.5 पुस्तक शिकलेलं अशी आनंद म्हणाला तुमचा लग्नाचा वाढदिवस करायचा. मला चुलीत घालतो हा वाढदिवस. हे वाढदिवस नाही आयुष्याचा. लक्षात ठेवा. जो बळ्या बाळ वाढे तो भोजे नाचती घोडे आयुष्यनी मालिया थोडी तुकोबाराय म्हणतात. त्याचं आयुष्य ज्ञानोबाराय म्हणतात. त्याचं वाढणं झालंय. त्याचा वाढदिवस नाही तर त्याचा दिवस आहे. आयुष्याचा वाढदिवस आहे ना तुमच्या. आयुष्याचा तुमचा जीवनामधला एक दिवस कमी व्हालाय. कशाची वाढदिवस, लग्नाची वाढदिवस. एका जणाने JCBचा वाढदिवस केला. तुम्ही माहित नसेल व्हॉट्सअपला. मला काही झालं असं काय JCBचा काय पुरायचं का तुला. होय रे JCBने खडा करू JCBचा वाढदिवस करायला. डोसकेचा खडा करून JCBचा वाढदिवस. एका जणांना आमच्या परभणीच्या बाजूला एका तारकसमध्ये गावा एक जण कुत्र्याचा वाढदिवस केला. ते काय कुत्रं शिपलं कुत्रं आणलं 1 वर्षाचं आहे म्हणा महाराज. कुत्र्याचा वाढदिवस केला. येड्या कुत्राच्या का आटली मातीत गेल्या. कशाची वाढदिवस कशाची वाढदिवस. पण आमच्या निष्ठावंत वारकऱ्यानं पालखेड्याच्या भगवंताच्या वर्धापन दिन म्हणजे हा मंदिराचा एक वाढदिवसच म्हणायचा. विठ्ठल रुक्मिणी गंगाखेडच्या जनाबाई त्याचा अभंग आहे. फक्त हे जे काकडा करणारे वारकऱ्यालाच माहिती घ्या अभंग. तू म्हणता तुला काय माहित. बघा मी अभिमानानं तुम्हाला सांगता सांगता पुढे गेलो. 12 महिने काकडा करतो. 12 महिने कुठे बी जाऊ दे. आता तुमच्या अशा भागाला आल्याच्या नंतर समजा मुक्काम पडला तरच.
पण परभणी जिल्ह्याची जिथपर्यंत बाउंड्री तिथपर्यंत मोटरसायकल जातो घरी, 3 वाजले तरी मंदिरातच जातो. हाची माझा नित्य नियम, मुखी विठोबाचे नाम, नामा म्हणे केशव राजा आणि केला नियम साधने, काही नित्य नेमावे अन्न खाय तो स्वान. म्हणून माणसाला, म्हणून जनाबाई सांगतात गंगाखेडच्या, गरीब घराण्यात जन्माला आलेल्या वारकरी संप्रदायामध्ये बाई काही बी वाचार बोलायचंच नाही. एक व्हॉट्सअपला बाई आमच्या मांडाखेड आली जवळ, नवीन कीर्तनकार पोरगी होती, करू नका मग म्हणणं नाही, हो करू द्या ना, महिला मंडळात अधिकार नाही. जनाबाईने कीर्तन केलं नाही काय, मीराबाईने कीर्तन केलं का नाही, पायात घुंगर बांधून मीराबाईने कीर्तन केलं. घुंगरू बांध मीरा नाचिरी, लोक कही मीरा हो गई बावरी, बाप कही कुणना, करू द्या, करणार नाही. पण तिचं तुम्ही व्हॉट्सअपला तुम्ही कीर्तन ऐकत असता त्या मोबाईलवर, ती तिच्या बोलण्याची अक्कल तिची मातीत गेली. तू बाई आहेस ना, तुला बी अधिकार आहे कीर्तन, पण तुझी अक्कल गेल्याने बोल नको ना. गादी कोणाची बघ ना तुझ्या बापाची. इथं काय लायसन काढ का काही बोलायला, आणि काही बोलू नये. काही जर बोलायचं असेल कीर्तनामध्ये तर सांगता तुम्ही तुमच्या जिल्ह्यात शिकाव, तुमच्या जिल्ह्यात. आणि काही बोलत असेल तर तुम्ही ऐकून घेऊ नये. भक्ती कशी करायची, भक्ती कशी करायची ही परभणी जिल्ह्यातून विचारा नामदेव महाराजाला. आणि कीर्तनामध्ये काय बोलायचं हे फक्त विचारा नाथ महाराजाला. भक्ती ज्ञाना विजयित वितरा, भक्ती ज्ञाना विजयित वितरा, वश्री नगरा, भक्ती ज्ञाना विजयित वितरा, भक्ती ज्ञाना विजयित शिकायचं नाथबाबाकडे. नाथबाबा म्हणतात कीर्तन करणं, मी प्रमाणाच्या व्यतिरिक्त बोलणार नाही बरं का. आणि जर हे आता कीर्तन तुम्ही रेकॉर्डिंग करून घ्याला, एखादा कोणी मोठ्यातला मोठा महाराज म्हणेन, ते जर हे महाराज हे वारकरी फेल बोलला तर एक अशा हलकडीला फाशी घेईन, नसता त्याला फाशी देईन. जर फेल जर बोलला तर अभंगाच्या व्यतिरिक्त प्रमाणाच्या व्यतिरिक्त अजिबात बोलायचं नाही. हे कोण म्हणाले, तो हा बाप म्हणायला म्हणा कीर्तन करला. पण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठणचे नाथबाबा, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी, कीर्तनात काही गप्पा गोष्टी मारू नये, काही विनोद सांगू नये. पण लोकांना विनोदाची कथा गोडा वाटे, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, तुकोबा म्हणे 400 वर्षापूर्वी, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. जास्तीत जास्त विनोद करणारा महाराज आज समाजाला आवडन, जास्तीत जास्त विनोद करून पैसे घेणारा महाराज समाजाला आवडन. कटकटा आहे उकटे, हे मृत्यू लोकीची उपराटे, हे तावचटे जन्मना शिकून, झडझडून महिलाने, हे भक्तीचे वाटेला, जेणे पावशी अव्यंगणे धमा माझे. नाथमान म्हणाले, बाबा भक्ती ज्ञानाच्या व्यतिरिक्त गोष्टी कीर्तनात करू नको, या गादी उभं राहून. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती उराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावे श्रीहरीची. श्रोते मंडळाच्या अंतकरणात भगवंत दिसला पाहिजे, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावे श्रीहरीची. आयशी कीर्तन मर्यादा आहे महाराजांच्या घरची, नाही का बिघडलं की मग आपलं. आयशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. विठ्ठला मालकाचं दर्शन घ्यायचं किती भाग्य. ह्या महिला मंडळींना सक्रातीला वाणा द्यायला कुठं जाते, मालकाची प्रतिष्ठापना केली. विठ्ठल रुक्मिणी हे पारंपरिक चालीत बरं काय, पारंपरिक प्रसादित वाणीतून आलेल्या चालीत. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी,
तुम्ही अखंडानाध्यानी. इथं पांडुरंग महाराज संस्था जर तुम्ही आता होणारच आहे आणि इथं संस्था जर झाली तर मी एक एक दोन दिवस राहील. आणि पोरायला वारकरी चाली येत ना ह्या स्वतः मी शिकवीन हे लक्षात ठेवा. हा कीर्तनाला बोलल्यानंतर एका दिवसाची दक्षिणा द्या पण 2-2 दिवस राहील. करायचे काय शेवटी मला आनंद आहे. ह्या चाली शिकणं गरजेचे आहे आणि ह्या चाली लोक होत झालेले आहेत. आता कीर्तनामध्ये कलाकारची चाली कोणत्या म्हणायची आणि महाराज लोकांना नाही आवडायचे कारण महाराज तसे धागड थिंग. हा महाराज तमाशातले आणले झाल्यासारखी महाराज झाली मग बाकीच्याला काय म्हणायचं. पारंपरिक चालीचा लोप व्हालाय ना. बोधे बाबा गेले 2 वर्ष झाले. बोधे बाबाचे 1000 चाली 1000 काय चाली गोड बघा तुम्ही. बोधे बाबाच्या चाली आता ऐका तुम्ही गोड चाली. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडानाध्यानी ह्या पहाटच्या चाली आहेत. तुम्ही अखंड अनाध्यानी मग सुखा का येऊने. सकाळी उठल्या उठल्या ध्यानामध्ये भगवंताची मूर्ती आणायची. पांडुरंगाचं रुक्मिणी आई साहेबाचं दर्शन घ्यायचं. कामच गोड चाली संप्रदाय. कुठं जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा सुख यथा जन्माच्या हा धनदारा पुत्र जन. आता काकडा करणारे जे लोक आहेत ना काकडा करणारे त्यानं काकड्याला चाल गाण्याची अजिबात म्हणायची नाही. जरी म्हणीत असला तर उद्यापासून बंद करा बघा. तुमचा केलेला काकडा तेवढा मातीत गेला गाण्याच्या चाली म्हणल्यावर. गाण्याची चाल काकड्याला अजिबात म्हणायची नाही. म्हणीत नसणार तर ती चाल सुलीत घाला पण काकड्याला चाल म्हणू नका. ती काकड्याला चाल म्हणली तर तुम्हाला पाप लागेल. ती चाल जर म्हणली काकड्याला फिक्स चाली आहेत काकड्याला म्हणायच्या. ह्या कोणत्या चाली म्हणायच्या नाही. कीर्तनामध्ये एक जणांना मला चाल दिली. उठा जागे वाऱ्यात या थोतराच्या गच्च्या चालती काकड्या म्हणते अशी चालते. त्याला राग आला म्हणा. त्याने 2-3 ठिकाणी माझ्या तारखी काटायला लावल्या. सांग ना काय होतं त्याची तारीख घेऊ नका म्हणजे काय झालं तर ते तारीख रिकामी नाही. मी त्याला म्हणलो पण ती म्हणजे की ह्या गावाला मी तारीख नाही अंधारी कमी आणि त्या गावची लोक पाकिटं देत नाहीत मला हेच असा चाबरे आवला दिला तिथं म्हणला. मग काय होणार आहे नाहीत नाही. पण सुंदर चाली ह्या आधी अभंग आहे ना हा भगवंताला अनुसरून नाही सकाळी म्हणायचं. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडानाध्यानी तुम्ही अखंडानाध्यानी. लक्ष लावा रे जनाबाई मुलांना लक्ष देऊन म्हणतात त्या चाली. लक्ष लावा रे चरणी मने नामयाची जणी मने नामयाची जणी. पांडुरंग परमात्माची स्थापना या लोकांना गावकरी मंडळीनं वाखेडकरांना केली. किती भाग्य म्हणावं. देव बैसले सिंहासनी परमात्म्याची मूर्ती स्थापना केली. बैसविले सिंहासनी आर्याच्या का झाली. धनी धनी या शब्दाचा अर्थ इच्छा. जी देवाकडे जी मागाय जातील त्याची इच्छा पुरीणारा परमात्मा पांडुरंग परमात्मा. विठाला हरिपाठ म्हणणं म्हणता मावळे बाबा घरी बसल्या समजा हरिपाठ केला शुद्ध हरिपाठ पुन्हा आणि पुन्हा संस्था आल्या होत्या पुन्हा मजेच. किती किती भाग्य म्हणावं तुमचं. पांडुरंगाची प्रतिस्थापना पुन्हा भगवान शंकर दोन्ही जवळजवळ. हरी हरा भेद नाही नका करुवार भेद काशी नाड एक एलांटीच हरी हर हे दोन्ही एक आहे आणि ते दोन्ही तुम्ही इथं आणली. दोन्ही एकत्रित येत नाही. एकत्रित आले काही बोलते ते कुण्या गायला खरे कुठे येतच नाही.
एकूण दुश्मन असे बघू दे. हे विषय इकडे नाही, पण हे दोन्ही एक आहे. दोन्ही लोक एका ठिकाणी येतच नाही ते, पण हे आली. उजवे वाम भाग तुका म्हणे एकच हरी हर हरी हारा भेद नाही करू नये वाद एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या टाई. आपण इकडे म्हणतो मी काँग्रेसचा, मी राष्ट्रवादीचा, मी बीजेपीचा, मी शिवसेनेचा, मी असं करीन, मी तसं करीन. बस कर बापू, शहाणपणा करू नको. ते इच्छा समज झाल्याच्या नंतर ते युती करते. सरकार स्थापन कसं करायचं त्याला विचारा. चाप रे तू कम रे, झेंडा हातात घेऊन मोका रोगा बिनकामाचा. सकाळून शिवसेनेचा झेंडा घ्यायचा, दुपारून बीजेपीचा घ्यायचा. त्याचे 500 रुपये दिलेले सकाळून हाणायचे, आणि याचे 500 रुपये दुपारून प्रचार केला. पुन्हा संध्याकाळी हाणायचे. गेला निसता पिऊन मातीमध्ये याचा त्याचा भाट करून. पण आमची साधू संत हे जे भाट होत नाही त्याची पुराणे भाट झाली. कोणाचं भाट व्हा? साधू संतांना. भाट कोणाचा? देवाचं व्हा. आता इथं सकल संत, काय सकल संत आहेत मंदिरात, याची भाट व्हा. कोण्या जातीमध्ये संत आले हे मला माहित नाही, मला त्याच्याशी घेणं नाही. देवापाशी भेद नाही, संतापाशी भेद नाही, ते दाखवलं इथं. भगवान पांडुरंग परमात्म्याचं मंदिर इथं पालखेडला. पारेश्वराचं भगवान शंकराचं मंदिर पालखेडला. आणि समजा संताईच्या मूर्ती कबीरदासा सगळं मंदिरामध्ये हे की नाही. हे बघायचं असेल तर काही लोकांना म्हणा इथे या. भेदाला वारकरी संप्रदायामध्ये भेद करणारा थारा नाही, आणि भेद नाही वारकरी संप्रदाय. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय द्वायसा वेदशाचे. वैश्य तुला धार गोरा तो कुंभार धागा हा सांभार वैदास. कबीर ममीन लथिपार मुसलमान शेना नावी जाण विष्णुदास. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजने आबेदो हरीचे पायी. चोखा मेळा बंका जातीचे मार त्याचे सर्वेश्वर ऐके करी. नामयाची जणी कोण तिचा भाव जेवे पंढरीराव तिच्या सवे. मैराळ जनक कोण कुळ त्याचे महिमान त्याचे काय सांगू. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय द्वायसा वेदशास्त्री. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे पुण्या. दासी पुत्र कन्या दुराची भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे हे संत मंदिरातले. चर्म हेचा अधिकार थोडा काय. तुका म्हणे तुमची करणी देवा गुणी आगा. चर्म रंगू लागे रोहिदासा सांगे. रोहिदास महाराज जोडा शिवायचा रोहिदास महाराजांना. आणि त्या तांबडा किंवा काळा जर रंग असेल ते दिल्याचा जगाच्या बापानं. चर्मरंगुरागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शिले दिवने. हो देव परमात्मा त्याचं काम करतो म्हणून देवाचं आणि परमात्म्याचं वर्णन करायचं. संत किती उदाहरण बघा तुम्ही. चर्मरंगुरागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शिले विनी. आता बघा दुसरा संत सज्जन कसा आहे एकुलागे मांस. देव काम करतो जगाचा बाप. सज्जन कसा आहे, कसाई म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे खाटी. सज्जन कसा आहे एकुलागे मांस. आता सज्जन नावाचा कसाई त्याचं नाव सज्जन होतं. आपले नाव सज्जन असते म्हणून नंबर 1चे दुर्जन आहे दाखवतो मी. लोकांचं देखत नाही तुम्हाला. आमच्या इथे बाई परवा दिवसाला घर नव्हतं आजवर कुणाच्या घरात राहत होतो. घर बांधले 2 रूम बांधल्या 5 रूम बांधले येऊ लागलं तुम्हाला. तरी आमची एक बाई शेजारची एकदम कुदळीची तिला जमतच नाही. ती कयाम मी घालून हा येऊ दे तुला माय कसं तरारीला आले बोंबलत ह्या गावाला त्या गावाला हिंडते कीर्तन करते भागवत करीत बोंबलत हिंडते. वरी गज लागलेत माय जळून राख होते ग मेल्याची मुळद्याची कुत्र्याची. हाड पटकी होती कोणा म्हणाली कुत्र्याला बोला ती. तिला माझ्या समोर तर बोलायचं नाही. तिचं 10 भाट चिरीत धरून माझ्या समोर म्हणून मग तिला मया घालून कुत्र्या घालून मला माहिती. अशी आपली वृत्ती आहे खेकड्याची वृत्ती. समाजाचं पाहून आपल्याला कधीच बरं वाटणार नाही. संतांना अधोगती कधीच सहन होत नाही. कुत्र्याला गती कधीच सहन होत नाही हे लक्षात ठेवा. कुत्र्याला गती कधीच सहन होणार नाही. माऊली तुम्ही मोटरसायकलच्या उगाच पाठीमागं राहते त्याच्या पुढे जाऊन उभा राहते. हे कुत्र्याला गती कधीच सहन होत नाही. माणूस असा एक आहे त्या माणसाला प्रगती कधीच सहन होत नाही. हे आमचे गुरुवर मारुती महाराज सांगत होते. कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला तुमची प्रगती झालेली कधीच सहन होणार नाही. आणि एक असा एक वर्ग आहे संत म्हणजे मंदिरामधला त्यांची तुम्हाला अधोगती कधीच सहन होत नाही. त्याला म्हणा संत. विठाला विठाला किती देव दयाळू आहे आणि किती संत दयाळू आहेत बरं का. मनावून शरण जावे मनावून शरण जावे
काय करा माहिती का म्हणून शरण जावे मग आवाज मोठा आहे चालू झालं नाही झालं नाही हात झालं चालू झालं तरी बाबा नाही झालं तरी बाबा साऊंड सिस्टीमवाल्याला काही म्हणायचं नाही लईन येते जाती तिचं काय पण लक्षात ठेवा आपली देवानं लईन कायमस्वरूपी ठेवा आणि आपली एखाद्याची लईन की ते 5 क्विंटल सरपण नेऊन टाकावं लागेल त्याच्याकरता ह्या लईनीचा विचार करून आपली लईन देवानं क्लिअर ठेवा विठाला विठाला मग कोणाला बी शरण जाऊ नये मनावून शरण जावे मनावून शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो हा उतरील पार तो हा उतरील पार मला काही लोक म्हणते पांडुरंग मला तुमचा आवाज कसा बसत नाही मग आवाज बसत नाही ते म्हणते काय कलाकार म्हणते आम्ही लिंबू खात नाही लोणचं कामू खात नाही लिंबू खाल्ल्यानं काय होतंय आम्ही आंबट पदार्थ कोणताच का चिंच जमत नाही लिंबू जमत नाही काम जमत नाही तुला लिंबू चिंच ते म्हणते आमचा आवाज बसते काय होत नाही हे नखरे दाखवायची नाही हां ते चावटपणा आहे मग ते समजत असून त्याचा ते हे चावटीचे बोल त्याचं भजन चावटपणाचे मग ते बरं का खैसून म्हणायचं खैसून आवाज 12 महिने इतकाच आवडतो तुम्ही आवाज बसतच नाही लाईन गेली म्हणून काकडा बंद करायचं का करीतच नाही लाईन गेली म्हणून हरिपाठ बंद करायचं का अहो 10 मिनिटं काही महाराज जनरेटर चालू होस तर बोलत नव्हतं तुम्ही विठ्ठल 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 हाणायचं धरून मोकळा काय तुला काय रोग आला बोल लाईन येईन ना लाईन कुठं जाणार आहे मला म्हणते तुमचा आवाज अरे बाबा लिंबाचा आंब्याचा काही फरक नाही कैरी जमते मला लिंबू जमते आंबा जमते आवाजाचा काय संबंध आहे काय नाही इंद्रियाला वळण लावलं पाहिजे इंद्रियाला सवय पडली पाहिजे म्हणण्याची देवाची झाडे आळ व्हावे देवा मग काय म्हणते हे जमत मला समजत जरा तुला लिंबू जमत नाही काय जमत नाही मला लिंबू जमते आंबा जमते कांदा बी बुक्की सगळं फोडतो खातो ते बी जमते त्याच्यात कोणती अडचण की शेतकरी माणसे काय माणसं हे जमत नाहीत ती आपल्याला नाही ती नखरी दाखवायची नाही विठाला म्हणून तुकोबाने म्हणतात कोणाला बी शरण जाऊ नका मनावून शरण जावे मनावून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पहार हा उतरील पहार पांडुरंग महाराज मला पुढची जी कीर्तन आहे त्याच्यापेक्षा आज आनंद मिळाला लॉकडाऊन खोलल्याच्या नंतर पहिलं कीर्तन आहे मुलाही सत्य सुरू झाली आता चालू म्हणा पहिलं कीर्तन आहे आणि पहिल्या कीर्तनात एवढा आनंद मला मिळाला किती दिवस झालं नाही काय समाज बघा पहिले दिवस किती दिवस झाले काय समाज आणि वातावरण पहिली दिवशी एवढं वातावरण म्हणजे हे तुम्हाला सांग का हे त्या जाग्याचा गुण आहे जाग्याचा विठाला कोणाला बी शरण जाऊ नये लोक कोण शरण या शरण हे शब्द घातलेला आहे बघा कोणाला बी शरण जाऊ नये लोक कोणाला बी शरण जाईल कुठलं अरे उघड्या आपलं मन आहे जुन्या माणसाची नागव्यापाशी उघडं गेलं रात्रभर हिवाला गेलं हे का नाही कोणाला शरण झाले कोणत्या बाबाकडे कुणीकडे बी पळायला आली दोऱ्या गंड्या घालणारी काही करणारी त्याच्यात पाया पडायला लागली आता कोणते धडे गेले ते कोणाच्या मागायला लागला तुम्ही कोणाच्या या एखाद्या मेंढीनं उडी मारली ह्या तर बाबा आमच्याकडे ती दोऱ्या घालणार आणि काही बघणार महाराजाला बाबा 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 हरिपटावर एक बहीण आहे बाबाकडे गेले अंगुरा द्याला दोऱ्याच्या गाठी टाकाय आता जर असा कोणी असेल त्याच्याकडे कायदा निघालाय म्हणा तुम्ही टी व्हीवर बघायला अटक केली तिकडे त्या ह्याच्या जालना जिल्ह्यातली सोलापूर साईडची बघा आता तुम्ही मसणवाट्यात दिलं पोरीच्या हात मांडी कोंबडं काय दिलं तिची काय पूजा केली नखरे हो गे हे काही चलत नाही आणि वारकरी समाज हे मान्य नाही नेनाती काही
बी धावायला लागले, कोण्या बुवाकडे चालले, कोण्या देवाकडे बी चालले. देवा बरेचसे तुकाराम महाराजांना उघडली. हे आशेचे जिबीचे चोचले पुरिणारे देव संप्रदायाला मान्य नाही. हे संप्रदाय कसा आहे माहिती का? पांडुरंग महाराज डोळ संप्रदाय. हे अंधश्रद्धेच्या मागे लागलेला संप्रदाय नाही. इथं कशी डोळ श्रद्धा आहे, कोणाचे बी मागे लागणार नाही, कोणता बी टाणाटोणा करण्याच्या मागे लागलेला संप्रदाय नाही. नेनती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचणी तेची संत ज्याचा हेत विठ्ठली. नेनती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचणी. कोणी गळबी कुठली सुटली मागं लोक कोणा भरोसा ठेवतील सांगताना नाही. मागं लोक गुजरातला जाऊ लागली. कशामुळं? लेकरं होण्यामुळं. 55 वर्षाचं मथाड दोनदा गेलं गुजरातला आमच्या इथे. आता 55 वर्ष तुझे माकड माती दिली खऱ्या अडचण असं म्हणा महाराज. बऱ्याच जणांना तिथं गेल्याच्या नंतर लेकर दिलं. आता हे बावळट पण आहे का नाही? कोण्या बाईच्या कोण्या बोवाच्या लेकर होते का? ही विचित्र खेळ झालेले. तुकोबारायचे प्रमाण तुम्हाला म्हणून दाखीन याला गोष्टी. 900 कन्या पुत्र होती, पण देवसा देवा 900 कन्या होती. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागी पती अंगी दैवत संजिरे मग तेथे काय उरे. तुकोबारायप्रमाणे गेला गुजरातला गेला. 2 वाऱ्या झाल्या आणि म्हणला महाराज मी नाही गेले काहीच होत नसते. गुजरातला 2 वारे म्हणला, 3ऱ्या वारी मग फरक पडला. 3ऱ्या वारीला गेला तर म्हातारीच गेली. निघाला तिचा काटा आणि काटा. मग याच्याकरता संप्रदायामध्ये कोणाच्या लोक माग लागते काय सांग. तुकोबाराय म्हणून शब्द घालता येते. म्हणून शरण जावे कोणाला जाऊ नका. महाराज म्हणाले आम्ही कोणाच्या मागे लागलेलं नाही. शेंदारी हे दारी दैवते शेंदारी हे शेंदरी हेदरी दैवते. हेदरी म्हणजे मोकार. शेंदरी हेदरी दैवते कोणती पुसी भूते केते आपल्या पोटा रडते मागती शिते अवधान. आपल्या जीवीचे चोचले पुरी न करता लोकाच्या जीवाचा बळी घेणं हे पाप नो हे म्हणता जीव न तुटे काही अशा देवाला कायला शेण म्हणतात. हे मागची परंपरा. मी एक जणांना म्हणलं तुम्ही खंडोबाला बोकड्या का म्हणून कापतात, तुम्ही देवीच्या समोर का नवस करतात हे सांगा. इथले जर कोणी माणसं म्हणत असतील बसलेले श्रोते मंडळी तर त्याला मी तोंड बी दाखवणार आहे. तुम्हाला 11,551 रुपये इनाम देतो. इनाम फाशी घेऊन मरण. खंडोबाला जर बोकडं मान्य असन, देवीला जर बकरं जर मान्य असन, मसोबाला जर बकरं कोंबडं जर मान्य असन ते तुम्हाला मी इनाम देतो, जीव देतो. पुन्हा फक्त तुमच्या वैदिक धर्मामध्ये तुमच्या हिंदू धर्मामध्ये हिंसा करण्याकरता जर परमिशन जर असेल, तुमच्या वैदिक धर्मामध्ये हिंसा करा जर शास्त्रानं सांगितले असेल तर मग तुकोबाराय म्हणतात का म्हणून करते ती पांडुरंग महाराज तिची शाही आगे धावा. आमचा बाप करीत होता म्हणून आम्ही केलं. तो हा बाप बी तसा, तो आजा बी तसा दलिंदर. काय करत होता रताळ्या? आजा करीत होता म्हणून आम्ही करतो. अक्षरशः आमची वडील म्हणजे पांडुरंग महाराज मुआ बी आजा मुआ पंजा आजा आणि मो म्हातार ती थोर करीत होती. लोकात कशा असतात आपल्या शेतामध्ये गुपित आश्रय आणि त्या आश्रयाला का नाही खड्यावर आपल्याला
नवस करावंच लागते आणि केल्याशिवाय जमतच नाही. आणि काय कापायचं माहिती का? मेंढी. मेंढी कोणती कापायची मला माहिती का? हां काय हां तिचं नाव ते काय आठखुरी. आठखुरी मला माहिती नव्हती. नाही ना आठखुरी म्हणजे बाबा आठखुरी कायला म्हणते ती म्हणे आठखुरीचा तुला मुलगा झाल्याच्या नंतर आठखुरीचा नवस आपल्याला मेंढीला करायचा, आपलं आसराला करायचा. आठखुरी मेंढी. आठखुरी मेंढी म्हणजे माझ्या लक्षात नाही. नाही आठखुरी म्हणजे काय बाबा? ते म्हणजे यडगळा थोबाड घेऊन मला विचारला आठखुरी म्हणजे कवा कळा कोण म्हणाले बाबा लोकांचं कशाला सांगायचं? आठखुरी म्हणजे तिच्या 4 खुऱ्या आणि तिच्या पोटात 2 पिणे असल्या होतं मग त्या 12 खुऱ्या झाल्या. पण ते पोटातलं 1 पिलू धरायचं हिच्या 4 खुऱ्या आणि त्याच्या पोटातल्या त्या पिल्याच्या 4 खुऱ्या म्हणजे गाबडी मेंढी आसराच्या समोर उतरायची. मी आमच्या बापाला म्हणलं मला पोरग झालं आणि मग पोरग मेलं तरी हरकत नाही, मला पोरग न होऊ द्या म्हणजे असं म्हणू नको. मी आला म्हणतो आसरा सकाळी उचलून हिरीत टाकून देतो. लय माजल्या का तिचे लय दात सळसळ काढले आसरीचे. आठवडी मेंढी खरं हरामखोर कुठली? ते म्हणले आमची आजी म्हणली मेल्या मूर्ती हा तुझी रंडकी हो दे. आसरा नव्हतं ना हो दे काय फातर हो दे. आमच्या संप्रदायामध्ये मी काही जणांना शिव्या दिल्या तुझी रंडकी झाली. सकाळी 4 महिना 2 महिने 4 महिने गेले. मी म्हणलं 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष गेले. पण मला 4 वर्ष काहीच नाही मुलगा. आमचा बाप म्हणला आसरा लागावल्या म्हणून तू हा दिवा लागला. मला जसा लागाय तसा लागू दे. आणि पहिल्या सुरुवातीला झालं ते पोरग झालं. आणि पहिल्या सुरुवातीला झालं पोरग झालं. आज्या पद्याने बापापर्यंत मी केलाच नाही. मग 2 लेकरं झाली. मला मग लेकरं मग आत्ता बोलू द्या मी करणार नाही. आणि मुलगा शिकला बी त्यानं BCom करून MBA बी केलं. आणि पुण्याला त्याला अमेरिकेच्या कंपनीत चांगला जॉब बी लागला. कुठे गेली ती आता होती मला त्याच्या घरी गेलो ती त्याला फोन करून तू बोलला काय होत नाही. हे चाबरी नखली ती देवायची म्हणून ही देव ओघळायची. अभंगाची पार्श्वभूमी कशी मी तुम्हाला सांगा. ह्या देवाला काढून टाकाय तू कोवराय म्हणा एक प्रमाणावर शेंदरी हेदरी दैवतीये कोणती पुती भूती येते आपल्या पोटा रडती मागती शिती अवधान. हे पाप नव्हे म्हणता देवाला. खंडोबारायासारखं दैवत मोठं नाही पण खंडोबारायाला पुढं करून जर एखादं बकरी कापीत असता पाप हे पाप नव्हे हे म्हणता. जीवन तुटे काही देवीच्या समोर बळी देऊ नका. देवीच्या समोर आता नवरात्र आहे. महाकालीची सरस्वतीची तुळजा भवानीची शपथ गाऊन सांगतो याच्या समोर हे बळी देऊ नका. हे पाप कर्म करू नका. तुम्हाला जर जेव घालायचं असेल घाला. तू कोबर आहे जे काय जे विठूचे देऊळ ते तुकयाचा गोंधळ 10-5 घाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ. बरं का बकरी कापा. देवीला 1 बकरा कापायची ऐवजी 6 बकरी कापा. तुम्ही म्हणता तुला तिंबावं लागतं धरून मग लोक बिघडत तू आहे का नाही. काम क्रोध बकरा मारा पूजा रुक्माईच्या वरा जेथे इठूचे देऊळ येथे तुकया गोंधळा येई व जगत त्या देवाची प्रमाणे मुळा पिठ गोंधळा येईव जगदम्बे मुकुटमणी पुंडलिक ते
तेहतीस कोटी देवनायक गोंधळ धाडी दिस कौतुक एका जनार्दनीनाचे देखो. पैठणच्या नागबाबानं गोंधळ घातला, तू खूप ना गोंधळ. बैसरी देवता पुढे वैष्णवांचे गाणे हो. कोणाचे? ही देवता आहे, ही विठाबाई माऊलीला शरण जाते. बैसरी देवता, तुम्ही बशिरी बैसरी देवता पुढे वैष्णवांचे गाणे हो. त्या गोंधळाला जायचे नाही. सुंबळ वाजवायला तर बंग क्वार्टर घेऊन आला, सुंबळ हाणायच्या वेळी मांडीलाच हाणायला माईचे गाणे म्हणायला. जाऊ दे तू हे तिकडे माय बोंबल मोखारा जिबिलीचे चोचले पुरविण्याकरता गोंधळ घालायचा म्हणून देवाची काही विटंबना करायची. महाराज म्हणतात आमच्या साधू संतांनी बी गोंधळ घातला. व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचता ती सोहमवेळी द्वैत भाव विसरुनी बळी नाचती आंबे तुझे गोंधळी वो गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे. स्वर्ग मृत्यू याची बी गरज आहे बरं का. हा हिला जर सोडेल आपल्याला जाळी पुढे नाही केली निंदा आम्ही दुसरी द्यावे ना. देवीला जर नाव ठेवते मग जीप जडण परभणी बसतो जाणार नाही तुकडी होती देव मोकार लोकांचे चाळे बंद करायचे फक्त. हे देवीला आम्ही मानित नाहीत का. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची गाठी हो कुंडली कधी वाट शोभे वाळवंटी व एका जना तरी आम्हा उभी कर ठेवून कटी व उदो बोला नवरात्राच्या उत्सवामध्ये एक कीर्तन आहे पुन्हा आहे का नाही. तिला बी वाटलं ना पाहिजे एकच आहे ती. घटस्थापना केली पंढरपूर महानगरी वो आसमानी मंडप दिला हिने इकडे बरं का जिथे त्याचं बोलत ना आस इठाई आई घटस्थापना केली पंढरपूर महानगरी वो आसमानी मंडप दिला हिने तिरी तालावरी वो आरंभीला गोंधळ हिने चंद्रभागे तिरी वो आणि भक्त काजे कृष्णबाई योगेश्वरी वो पंढरपूर निवासी तुझे रंगीनाथ दासे वो पंढरपूर निवासी तुझे रंगीनाथ दासे वो तुझं पावले नवस पूर्वी माझा आता हो तुका म्हणी राखे शरणागता पोलिया हो. असं वातावरण झाल्याच्या नंतर गेल्या वर्षी नवरात्रामध्ये 8-2 वर्षी अजून मी तेवढा जामला गेलो कीर्तना रेगी जामला खासदार साहेब आहे तिथे समाज पकड होता ते चौक तिकडं बायामध्ये सुरुवात झाली ती असं प्रमाण म्हणल्याच्या नंतर ते थोडी वेगळं होते
उदा बोला उदा बोला पांढरे मला सगळं वाजवणार तसं मला वाजतंय. प्रमाण घोड्याच्या नंतर मी म्हणलं तिकडे बायामध्ये कुजबुज कम झाली. ते चौकदार पाठीमाग होता मी कम बाया करता काढल्या. चौकदार म्हणा महाराज काही झालं नाही का मी रेणकुळी घुसली का काही निघालं किडू जाऊन तरी बघा. ते म्हणा काही झालं नाही. चौकदार म्हणा तिकडे एक बाई तिच्या अंगात माय घुसली. त्या बाईच्या अंगात माय घुसली आणि माझ्या अंगात बाप घुसलाय. तुमच्या अंगात माय आणि माझ्या अंगात बाप. हरे जगाचा ताप समजतो तू माझा बाप विठ्ठला. आमच्या मनातली इच्छा पुरविणारी आई काय परमात्मा काय. म्हणून महाराज म्हणाले शरण जा उदारा पांडुरंगा समजे देव दाखिले पुढे म्हणजे महाराज तुम्ही म्हणल्याप्रमाणे शरण कोण्या देवाला गेलं तर काय होईल म्हणजे नाही ते उदाहरण नाही. बरं त्याच्या ठिकाणी काहीतरी गुण आहे असं बी नाही. त्याच्या ठिकाणी समजे म्हणून म्हणून त्या देवाला शरण जायला गुण दिसले. तुकोबरायला तुम्हाला आम्हाला गुण दिसले तिथं तुकोबरायला गुण दिसले. तुकोबराय आम्ही जर एखाद्या देवीला जर नवस केलेल्या देवीला जर शरण गेलो होतं नवस जर केला तर ते म्हणजे बघा खरं सांगा देवीला शरण जाण्याला बंधन नाही. आम्ही देवीचीच भक्त आहेत. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. मला माहिती आहे आमच्या घरामध्ये कुलदैव देवी. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. बरवे झाले शरण गेलो उगविलो सुंगटी. संतांना मला सांगितलं की देवीला शरण जा. मग मी देवी कोण्या देवीला शरण गेलो. तुकोबराय रंडी चंडी मुंडी हे बाबा नाही. रंडी चंडी मुंडी मध्यमांस बक्षिती अशी जर देवीची चोचली पूर्ण देव असते ना तिकडे नाही गेलो. रंडी चंडी मुंडी मध्यमांस बक्षिती मग तिकडे शरण गेलो नाही. त्याच्यापेक्षा मला बरं वाटलं बळ्या माझा पंढरीराव जोया देवा साई देव. एक जण म्हणला ह्या देवालाच का शरण जात ते म्हणजे काहीच मागत नाही हो काहीच मागत नाही. वाटपाय उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी गुतावे मागील परिहार पुढे नाही शील झाली या दर्शन एके वेळा कृपावंत किती दीन बहु आवडती. दीन दुबळ्याचा मायबाप जगत अधिष्ठान परमात्मा ते काहीच मागत नाही. कोणते ना कोणते देवतेला काहीतरी पाहिजे. ते म्हणे मग देवीला शरण गेल्याच्या नंतर तुम्हाला तिकडे गुण दिसले दुर्गुण दिसली पण आम्ही गणपतीला शरण जाऊ. तुकोबराय तुम्हाला जायचं तर जावं मी म्हणणं नाही. समजा देवाचा देव येईल समजा बापाचा बाप होईल परमात्मा पांडुरंग परमात्मा. ते म्हणजे गणपती काय मागणार आहे गणपतीला नाव घ्या ना. काय काय कुदंडी महाराज माणसं असतील ते म्हणजे रुमरी करायचं का बापाचं काय बिघडलं काय गणपती काय ढसायला काय मी म्हणी ना बाबा
पण कोण्यातरी देवाला काहीतरी पाहिजे, पण आमच्या परमात्म्याला काहीच लागत नाही. तुमची वाट बघायला काहीच लागत नाही. ते म्हणे गणपतीला शरण जाऊ, ते म्हणे जाचे जा, पण त्याला एक लागते. गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ 7 चरणाचा बरं का. कोणाला जर प्रमाण द्यायचं असं पुरावा पाहिजे असला पुरावा आहे. गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ, बड्या माझा पंढरीराव जोया देवा साई देव. म्हणजे दुसऱ्या देवाला शरण जायचंय, भैरवनाथाला शरण जाव. ते म्हणे भैराव खंडेराव रोटी सुटी साठी देव, बढिया माझा पंढरीराव जोया देवा साई देव. मग एकदा म्हणला बाळा इतके देव तुम्हाला आवडत झाली, डसायला लागली, आम्ही गावाच्या बाहेर देवाच्याला शरण जाऊ. तुमच्या गावात आहे का नाही, काही काही गावांना असते बघा ते देव. त्याचं नाव येताळ. येताळ काही काही गावांनी येताळ असते. येताळ एक सांगितलं बरं का. ते म्हणे कोणता देव आहे असा. तेव्हा तो साधक म्हणला तुकाराम महाराज तुम्ही या देवाला शरण जाण्यापेक्षा आम्हाला हे देव बरा वाटायला. म्हणजे काय नाव त्याचं, ते म्हणे येताळ. तुकाराम महाराज राग झाला. तुकाराम म्हणाले येताळे फेताळे जळो त्याचे तोंड काळे, बड्या माझा पंढरीला जोया देव देवाचाही देव एक धैला चिती आणि रुक्माईचा पती विठाला. अनेकाचे काम नाही शरणजा उदारा पांडुरंगा आर्या संसार. अरे तुम्ही संसाराला आले. संसार या शब्दाची व्याख्या जमीन जुमला पोरं लेकर बाळ हम दो हमारे दो, हे संसाराची व्याख्या नाही. माणसामध्ये आमचा संसार सुखाचा आहे. काय 2 पोरं 2 पोरी आणि 2 पोरं 2 पोरी. तुम्हाला काय डुकराला एका छपरा 12 होती. काय नाही मला सांगायला पोरण पोरीचं उतड्याच्या बिंकवाचं. लेकर बाळा जमीन जुमना झाला लेकर जबडे बबडे हे झालं म्हणे संसार याची व्याख्या. आगा ज्ञानोबा आहे म्हणतात आगा उपजनी आणि म्हणे हे साचची जरी मानणे या लागे मी जीव नको म्हणे संसार हा. ही संसाराची व्याख्या नाही. संसाराची व्याख्या म्हणजे जन्म मरण. म्हणून महाराज म्हणतात आलिया संसारा आलिया संसारा म्हणजे तुम्ही जन्माला आलेत ना, तर तुम्ही काय करा माहिती का, देवाला शरण. आलिया संसारा का देवाला शरण जा. उठा वेगू करा शरण जा उदारा पांडुरंगा. गडबड करा वेग करा. एका चरणा बोलायचं बरं का आपल्याला. एका चरणा कोर झालं बोलाय तुम्ही. एक चरण महत्वाचं आहे. समजा अभंग पहिल्या चरणा फिरायला आहे. आर्या संसारा उठा शरण जा उदारा वेग करा. कशाचा वेग करा. आम्ही वेग करायला ना रात्रंदिवस आम्ही तळमळ आहे आमची. विश्रांती नाही मोठे रात्रंदिवस तळमळ. काय याच्या अगोदरच विठाला विठाला
संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ बसूनी पाठी लागले मोढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी द्यायला निर्मळ तुकोबाराय वर्णन करून आले मग शरण जा उदारा पांडुरंगा आली या संसारा तुम्ही जन्माला येत ना तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची हे कधी भेटले शरण जा उदारा पांडुरंगा अजन्माला आलेत जमलं नाही तुम्ही विवेक करा उठा आणि विवेक करा उठा जागी व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुखवी यथा जन्माज धनदारा पुत्रजन सर्व विद्याही जाणून काय धनदारा पुत्रजन बंधू सोयरे विष्णू सर्व मिथ्ये जाणून शरणरी का शरण जा उदारा पांडुरंगा शरण जा देवाशी शरणरी का देवाशी रात्र दिवस भोकितो का तुम्ही सावध आसा तुमच्या नगरीचा आवा नाही भरभसा उजेड पडताना गळा पडेल भासा उठा की जी मायबाप कशी लागली झोप उठा की जी मायबाप कशी लागली झोप आयुष्यात बरोबर तुला कैसे कळे ना 2 दिवसाचा तनवाला किरे पाहुणा 64 घडिया माझी रात्र गेली समजे ना आयुष्य खातो का राम कार्य म्हणना येड्या कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा क्षणभंगुरे जाय न कळता ग्रासगिरी सत्ता हाती नाही क्या जीवन की प्रक्रिया हाथों में लिया नहीं तेरा हाथों में लिया नहीं तेरा घाट चले जा रही है उम्र धीरे धीरे चले जा रही है उम्र धीरे धीरे आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा सोहिताचा भोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या भगवंताला शरण जा बाबा विवेक करा महाराज तुम्ही शरण जा म्हणायला आम्ही करू शरण जाऊ थोडा वेळ थांबा ना का मग तुम्ही गडबड करायला आलात काय एवढं गडबड करण्यामध्ये पडलंय त्यावेळा महाराज म्हणाले अरे काही खरं नाही कशाचं खरं नाही महाराज आपण कशा दुसऱ्या क्षणामध्ये देह हे काळा काय खरं नाही तुझं काही देह काय खरा देह संबंधी पसरा देह हे